हा आहे इंद्रायणी भात, आपल्या घराघरातला मऊ, सुगंधी आणि जिव्हाळ्याचा स्वाद. पण तुम्हाला माहिती आहे का, या साध्या दिसणाऱ्या भातामागे शेतकऱ्यांइतकंच संशोधनाचं मोठं योगदान आहे. चला त्याचा इतिहास जाणून घेऊया. एक काळ असा होता जेव्हा आंबेमोहोर सारख्या पारंपरिक वाणांचा सुगंध तर होता, पण उत्पादन कमी आणि रोगांना जास्त बळी पडणारी पिकं शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरत होती. आंबेमोहोर, सुगंधी, चविष्ट, महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान. पण या भाताचं एक कठोर सत्य होतं. नाजूक पीक, कमी उत्पादन आणि निसर्गाच्या एका फटक्यात पूर्ण नुकसान. शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत एका पावसात वाहून जायची. म्हणूनच संशोधकांनी ठरवलं, या सुगंधाला वाचवायचं, पण शेतकऱ्यांच्या आयुष्यालाही बळ द्यायचं. आणि तिथून सुरू झाला नव्या भाताच्या शोधाचा प्रवास. आंबेमोहोरचा सुगंध जपताना त्याची नाजूकता मात्र शेतकऱ्यांच्या आयुष्याला अस्थिर करत होती. याच संघर्षाला उत्तर देण्यासाठी विज्ञान पुढे सरसावलं. पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळच्या कृषी संशोधन केंद्रात डॉक्टर शंकरराव कळके आणि त्यांच्या टीमने घेतली एक मोठी जबाबदारी, एक असा भात तयार करण्याची जो देईल आंबेमोहोरसारखा सुगंध आणि शेतकऱ्यांना देईल मजबूत भरघोस उत्पादनही. ही फक्त दाण्यांची चाचणी नव्हती, हा होता शेतकऱ्यांच्या आशांचा प्रवास. प्रत्येक प्रयोगासोबत विज्ञान झुंज देत होतं परंपरेचा सुगंध जपण्यासाठी आणि उद्याचं अधिक भक्कम, समृद्ध पीक घडवण्यासाठी. हिरव्यागार शेतांमधून आशेची एक नवी कहाणी उगवत होती. कष्ट, विज्ञान आणि निसर्गाच्या संगमातून शेतकऱ्यांच्या भविष्यात नवी उजळणी होत होती. त्या मातीत जन्मलेल्या या भाताला मिळालं एक नाव, इंद्रायणी. इंद्रायणी नदी, संत तुकारामांच्या भक्तीने पावन झालेली ती भूमी. त्या संस्कृतीचा, त्या परंपरेचा वारसा जपत या नव्या भाताला दिलं गेलं एक अर्थपूर्ण नाव, इंद्रायणी. शेतातून ताटात, परंपरेतून भविष्याकडे. कष्टांच्या मातीत रुजलेलं विज्ञान आणि विज्ञानाने जपलेला तो अद्वितीय सुगंध. हा फक्त भात नाही, ही आहे शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांची ओळख, संशोधनातून घडलेली नवी ताकद आणि महाराष्ट्राच्या सुपीक मातीतून उगवलेला अभिमान. इंद्रायणी, परंपरेचा सुगंध, समृद्ध भविष्याची हमी.